मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड। आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातील सोलापूरच्या जवळचा हा तिरे येथील साखर कारखाना आहे सिद्धनाथ शुगर, या कारखान्यावरती आंदोलनासाठी आलेलो आहोत। आंदोलनासाठी येण्याचं कारण असं आहे की या साखर कारखान्याने बऱ्याच तालुक्यातील ऊस गाळप या ठिकाणी केलेला आहे, अनेक जिल्ह्यातील ऊस गाळप या ठिकाणी केलेला आहे आणि ऊस गाळप करून खरं तर 14 दिवसाच्या ऊसाचं पेमेंट त्या ठिकाणी पहिली उचल 3000 या प्रमाणे जिल्ह्यातील कारखान्याप्रमाणे देणं गरजेचं होतं। परंतु या कारखान्याला अनेक महिन्यापासून ऊस बिलच काही दिलेलं नाही शेतकऱ्यांना आणि आता सुरुवातीला जे चालू आहे ते काटा पेमेंट चालू आहे। आता सुरुवातीला जे ऊस येतोय त्यांना 3000 रुपये प्रमाणे काटा पेमेंट देणं सुरू आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही ऊसाचं बिल FRP प्लस व्याज प्लस नफा अशा पद्धतीने मागण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याचबरोबर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं अजितदादा पवार यांना अनोख्या पद्धतीने आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतोय। गेल्याच आठवड्यामध्ये अजितदादा पवार म्हणले होते की लेकरांनो पोरांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि गावखेड्यातील लोकांना त्यांनी आवाहन केलं की राजकारण खूप वांगाळ आहे, राजकारण सोडून द्या। आणि ह्याचाच अनुकरण करत काही शेतकऱ्यांनी मला फोन केला, ते म्हणले अध्यक्ष आपल्याला आता राजकारण बंद केलं, आम्ही अजितदादांनी सांगितले त्या पद्धतीनं स्वतःच्या प्रपंचासाठी आता आम्ही लढणार आहे, भांडणार आहे। म्हणून ह्या लोकांनी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी संघटनेत सामील होऊन स्वतःच्या हक्कासाठी भांडण्यासाठी हा प्रयत्न ही सुरुवात केलेली आहे। आज आम्ही या ठिकाणी अजितदादांना हे आंदोलन करून त्यांना ही श्रद्धांजली वाहतोय। अजितदादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही वागतोय, राजकारण सोडून देऊन आम्ही शेतकरी संघटित झालोय आणि आमच्या हक्कासाठी आम्ही भांडण सुरू केलेलं आहे, लढा सुरू केलेला आहे। शेतकरी संघटनेचा आम्ही या ठिकाणी या कारखानदारांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रातील जे साखर कारखानदार असे आहेत शेतकऱ्यांना लुटतात, शेतकऱ्यांचं रक्त पितेत, या ऊसाचा रस पित नाही, ह्या ऊसाच्या रसामध्ये शेतकऱ्याचं रक्त घामाच्या स्वरूपाने गेलेलं आहे आणि ही ढेकणं फुगलेली आहेत, ह्यांना फोडणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही अशा स्वरूपाचे आंदोलन करतोय। मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, अजितदादांनी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही वागा आणि स्वतःच्या हक्कासाठी शेतकरी संघटनेमध्ये येऊन एकत्र लढा पुकारा आणि असं शेतकऱ्यांना जे लुटणारे कारखानदार आहेत त्यांचे कारखाने बंद पाडा। शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी युवा आघाडीचा विजय असो। ऊसाला पहिली उचल 3000 रुपये तात्काळ दिलीच पाहिजे, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, ऊस आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचं, कोणता म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही।